बातमीकडे राज्यात विधानसभा निवडणुकीत पैशांची ढगफुटी झालेली आहे। कारण निवडणूक आयोगाने आतापर्यंत अगदी विविध जिल्ह्यांमधून तब्बल 400 कोटींची रक्कम जप्त केली। मुंबई उपनगरमधून 87 कोटी, मुंबई शहरामधून 38 कोटी रुपये जप्त झालेत। त्याशिवाय नाशिक, पुणे, नागपूर, साताऱ्यातून देखील कोट्यवधींची रक्कम जप्त करण्यात आली। बघा आपण कोणत्या जिल्ह्यात किती कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आपण पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। बघा धुळ्यामध्ये 20 कोटी, जळगावमध्ये 16 कोटी, बुलढाणा जिल्ह्यात 7 कोटी, अमरावती 13 कोटी, वर्ध्यामध्ये 5 कोटी, नागपूरमध्ये 41 कोटी तब्बल, यवतमाळमध्ये 5 कोटी, नांदेडमध्ये 8 कोटी, तर संभाजीनगरमध्ये 19 कोटी, नाशिकमध्ये 12 कोटी, ठाण्यात 20 कोटी, मुंबई उपनगरात 87 कोटी, मुंबई शहरात 38 कोटी, रायगडमध्ये 26 कोटी, पुणे जिल्ह्यात 31 कोटी, अहिल्यानगरमध्ये 31 कोटी, साताऱ्यात 13 कोटी, पालघरमध्ये 19 कोटी, एकूण राज्यामध्ये 400 कोटी आतापर्यंत जप्त करण्यात आलेत।